इम्पॉर्टंट आयटम्स रिगार्डिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय रेकॉर्ड होत असतं मला सांगा. इनडायरेक्ट बोलो दोस्त, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड काय रे इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड होत असते. बरोबर. यस और नो. यस. चला बघा आता पहिला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस समजतं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते. दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट डायरेक्टली काय म्हणते नॉट डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन और परचेस. कॉमन सेन्स फटाफट हायलाइट्स. नॉट डायरेक्टली रिलेटेड टू परचेस अँड प्रोडक्शन. जे प्रोडक्शनच्या रिलेटेड नाही, जे परचेसच्या रिलेटेड नाही, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं असतं. आणि दीज एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर. कुठल्या नेचरचे आहे ते. रिकरिंग इन नेचर म्हणजे असे एक्सपेन्सेस हे बार बार नेहमी होत असतात. एक्झाम्पल सॅलरी एव्हरी मंथ पेड होते. क्लिनिंग चार्जेस एव्हरी मंथ लागतात. इलेक्ट्रिसिटी एव्हरी मंथ असते. समजा आता वेजेस एव्हरी मंथ असतात. डेली असतात वेजेस. तर समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूँ. यस और नो है ना. स्टेशनरी तो रिलेटेड टू प्रोडक्शन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बराबर. यस और नो. स्टेशनरी लागत असेल किंवा पेन लागत असेल, इंक लागत असेल, मार्कर लागत असेल तर दीज आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि जर नॉन रिकरिंग असते तर बॅलन्स शीट असेट साइडला. समजते का. यस और नो. चला पुढे जातो बघा आता. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात ते कुठे रेकॉर्ड केले जातात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बरोबर. हायलाइट कशाला करायचं. ओनली डेबिटेडला हायलाइट करायचं. का डेबिटेडला हायलाइट करायचं. कारण की आपण पॉइंटच बघतोय कुठला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे डबल हायलाइट कशाला करायचं. ठीक आहे. चला मग सॅलरीज अँड वेजेस मी तुम्हाला काल सांगितलं होतं. कृष्णा काल काय सांगितलं होतं. तू आलता का काल. यस. काल आलताना मी काय म्हटलं होतं. काल जर क्वेश्चन मध्ये म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये जर तुम्हाला ओनली सॅलरी दिलं तर कुठे रेकॉर्ड करायचं म्हटलं होतं. बोल कृष्णा. कुठे रेकॉर्ड करायचं. क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. कुठे रेकॉर्ड करायचं. क्रेडिट साइड. व्हेरी गुड. दुसरा चल जर वेजेस दिला असेल तर ते कुठे रेकॉर्ड करायचं. डेबिट साइडला. हे क्रेडिट साइड कोणाची क्रेडिट साइड. हे सॅलरी. हे काय होतं रे. काय होतं असेल याला. हो ते समजलं मला. हा त्याच्यामुळे होत असं. कृष्णा बोलू नका रे आता. एक्स्ट्रा बोलू नका अभ्यासात सोडून. वेजेस अँड सॅलरी. कृष्णा कुठे रेकॉर्ड करायचं. सॅलरी अँड वेजेस. कृष्णा. ऋतुजा सॅलरी कुठे रेकॉर्ड करायचं. हा बरोबर बोलते. जोरात बोल. घाबरू नको. ह्यांना कोणालाच येत नाही. दगडा इथे सर्व. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणती साइड. हा डेबिट साइड. आणि हे वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. वेजेस अँड सॅलरी क्रेडिट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. अँड सॅलरी अँड वेजेस. बरोबर मित्रांनो. ऋतुजाने सांगितलेलं करेक्ट आहे का रॉंग आहे. करेक्ट आहे. करेक्ट. व्हेरी गुड. म्हणजे ऋतुजा आता अभ्यास करते. आणि कृष्णा टाइमपास. कृष्णा रॉंग आहे. स्टडी करावी लागेल. आणि तुझं ना कॉन्सन्ट्रेशन लूज आहे आणि घरी गेल्यावरती रिव्हिजन नाही करत म्हणून आन्सर नाही आले. ठीक आहे ना. दोन रिझन आहेत आन्सर नाही येण्याचे. ज्याला माहित नव्हतं किंवा जे विसरले होते की ज्यांना आन्सर येत नव्हतं त्यांचे दोन रिझन सांगतो. फर्स्ट रिझन इथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि सेकंड रिझन घरी गेल्यावरती तुम्ही रिवाइज करत नाही. रिव्हिजन करायला किती वेळ लागतं. 20 to 25 मिनिट्स. जेवढं टीचिंग केलं ते पण खूप झाले. 10 मिनिट्स मध्ये एकदम कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही रिव्हिजन केलं ना, लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड रीड केलं ना तर 20 मिनिट्स खूप झाले. तेवढं पण करत नाही. करा मित्रांनो करा. येणारा वेळ
खूप वाईट आहे, त्यावेळेस तुम्हाला आठवण येईल. तुम्हाला काही काम करावं लागेल, ओला कचरा सुका कचरा वेगळा त्या कॉर्पोरेशन गाडीवरती, समजतंय का? काही काम करावं लागेल, म्हणजे पडेल ते काम करायला लागेल. त्यामुळे आत्ता सावध व्हा, अभ्यास करा, ठीक आहे ना? मग जर ट्रायल बॅलन्स, कृष्णा ट्रायल बॅलन्स मध्येच दिलेलं आहे, हे जे आहेत ना हे 4, हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिले, तू ते मध्ये ट्रायल बॅलन्सला रेकॉर्ड करायचं. हे ऑलरेडी ट्रायल बॅलन्सला दिले आणि त्याच्या हेल्पने आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवायचे. मग याच्यामध्ये रेकॉर्डिंग कुठे होत असते हे तुला विचारलं होतं. तर कुठे रेकॉर्डिंग, फक्त सॅलरी दिले तर कुठे रेकॉर्ड होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. फक्त वेजेस दिलं तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. वेजेस अँड सॅलरी दिलं तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सॅलरी आणि वेजेस दिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कृष्णा काल बोललो होतो मी, हे जर अगोदर दिलं असेल तर कुठे रेकॉर्ड करायचं सांगितलं होतं मी, बरोबर आहे का? फक्त वेजेस दिला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, ओनली सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, सॅलरी आणि वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. म्हणजे पकडायचं सॅलरी आणि वेजेसला, संपला विषय. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, सॅलरी वेजेस दिलं, पहिले वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, खतम. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, सॅलरी पहिले दिलं, सॅलरी आणि वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. समजलं? पुढे जायचं. येस और नो? एकदम छान दिसतंय का? ब्लर दिसतं? एकदम क्लिअर? हा बोल. हा हा समजा एकदा द्यायला असतं, वर्षातनं एकदा द्यावे लागतं. डिपेंड्स ऑन कॉन्ट्रॅक्ट पण असतं. काही कॉन्ट्रॅक्ट वन टाइम असतात, काही कॉन्ट्रॅक्ट मंथली असतात, काही कॉन्ट्रॅक्ट क्वार्टरली असतात, काही कॉन्ट्रॅक्ट हाफ इयरली. तुला कोणतं आवडेल? क्वार्टरली आवडेल? कॉन्ट्रॅक्ट, बरं ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा आता रीड करू. सॅलरी वेजेस. कृष्णा फोकस, अंडरलाइन, हायलाइट. पेमेंट मेड टू ऑफिस स्टाफ. जे ऑफिस स्टाफला पेमेंट केलं जात असतं त्याला काय बोलायचं? सॅलरीज. आणि जे पेमेंट फॅक्टरीमध्ये वर्कर्सला दिलं जातं त्याला काय बोलायचं? वेजेस. येस ऑर नो? आणि जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला सॅलरी ॲज वेजेस दिलेलं असेल तर ते रेकॉर्ड करायचं, ट्रीटेड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करायचं. ठीक आहे? येस ऑर नो? येस ऑर नो? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढे वेजेस अँड सॅलरीज हे ट्रीटेड ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि कुठे रेकॉर्ड करायचं? डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. पुढे जायचं. येस ऑर नो? कोई डाऊट? नो डाऊट? नेक्स्ट. आता बघा, बॅड डेब्ट्स म्हणजे काय रे मित्रांनो? इनरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. दोन कॉन्सेप्ट आहेत याच्यामध्ये, एक सन्ड्री डेटर आहे आणि बॅड डेब्ट्स आहे. बघा लक्ष द्या, सन्ड्री डेटर म्हणजे काय? फोकस, कॉन्सन्ट्रेट करा. सन्ड्री डेटर्स म्हणजे कोणती पार्टी? की ज्याला आपण क्रेडिट वरती काय केलाय? परचेस का सेल? सेल केला, याच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे, बरोबर? हा कोण झाला? सन्ड्री डेटर. मग समजा याला आपण सेल केला, 1 लाख रुपीजचा सेल केला मित्रांनो. मग याच्याकडनं आपल्याला रिसिवेबल किती आहेत? 1 लाख रुपीज. यस ऑर नो? यस ऑर नो? आणि जर याच्याकडनं 1 लाख रुपीज मधनं जर आपल्याला काही डाऊट असेल की बाबा पैसे भेटतील का नाही, देईल का नाही, त्याला काय बोलायचं असतं? RDD, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. समजलं? म्हणजे आता डाऊट असतो की बाबा माझे पैसे बुडणार आहेत, मग आपण काय करतो? अगोदरच साईडला प्रोव्हिजन करून ठेवतो, तरतूद करून ठेवतो. हे कशासाठी? बिझनेससाठी तरतूद केली जात असते, बिझनेससाठी प्रोव्हिजन केली जात असते. पण आता आपला पॉइंट RDDचा आहे का? नाही. आता आपला पॉइंट कुठला आहे? बॅड डेब्ट्सचा. कुठला पॉइंट आहे आपला आता? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? की इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. बघा RDD मध्ये काय होतं? इथं डाऊट होता आपला की पैसे बुडू शकतात. आणि बॅड डेब्ट्स म्हणजे काय? इररिकव्हरेबल, बुडाले, भेटलेच नाहीत पैसे, ऍक्च्युअल बॅड डेब्ट झाला. समजलं? येस ऑर नो? है ना? आता याने ऑन द वन टाइम फीस भरून टाकल्याच्या पप्पाने ह्याला जर म्हटलं, आता यांनी समजा एक्झाम्पल, आता ह्याचं एक्झाम्पल का घेतोय? कारण की ह्यानं वन टाइम भरले, बरोबर आहे का? पप्पाने, तुला माहिती आहे का? नाही माहिती, तुला काहीच माहित नसेल, तूच आणून दिले ना? तू दिले? बरं, हा. मग ठीक आहे ना? मग याला म्हटलं, कोण आहे? खाली ऑफिस आहे,
खाली नंबर द्या. माझा लेक्चर चालू आहे कुठल्या स्टँडर्डचे? 10th स्टँडर्ड. माझं लेक्चर चालू आहे 8:30 वाजता या. नंबर वगैरे देऊन जा खाली ऑफिसला. आता कोणी नाही, आता सध्या फक्त नंबर द्या. 8:30 ला मी कॉल बॅक करेल. बघा आपण पुढे जाऊयात. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? इरिकव्हरेबल अमाऊंट है ना. विश्वकर्माला म्हणलं हे विश्वकर्मा तू देणार आहेत फीस, ठीक आहे दे. मग विश्वकर्मा काय म्हणला? सर बस का देतो ना. सर थोडं थांबा जरा, मी तुम्हाला बघा असा विचार केला, त्याने ऍक्टिंग केली. तर मी काय करतो माहिती का, मी तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये देतो. ठीक आहे. मग नेक्स्ट मंथची तारीखच नाही सांगितली त्याने. मी म्हणलं 1 तारखेला म्हणलं विश्वकर्मा फीस. तर काय म्हणला? सर 15 तारखेला देतो. 15 फीस म्हणलं 1 तारखेला देतो पुढच्या महिन्याच्या. हे सिलसिला चालतच राहिला. मग मला काय वाटणार? डाऊट येणार, हा मला पुढे पुढे घेऊन जातोय. म्हणजे तो काय झाला आपला RDD. काय झाला मित्रांनो? बोला. RDD, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. मग हे डेब्ट्स होण्याच्या अगोदरच पैसे साईडला काढून ठेवणे. याच्याकडून येणे किती? एक्झाम्पल समजा 15,000 तुम्ही बाजूला करणार की हा बाबा माझा RDD लॉस होऊ शकतो. पण बॅच संपली, एक्झाम झाली, तर मग असं खाल्ले जात होता. मी म्हणलं विश्वकर्मा, तो मला सर बाय बाय. पैसे दिले का? नाही दिले. तो झाला इरिकव्हरेबल अमाऊंट म्हणजे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स असो किंवा RDD असो मित्रांनो, या दोन्हीच्या दोन्ही कशावरती आहेत? कॉन्सेप्ट सन्ड्री डेटर्स वरती. समजते का? बघा आता कॉन्सेप्ट रीड करू आपण. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स, आणि हे कुठे रेकॉर्ड केले जात असतात? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजतंय मित्रांनो? यस ऑर नो? यस ऑर नो? खूप छान. चला पुढे जाऊ आपण. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स, दिस इज अ प्रोव्हिजन. दिस इज प्रोव्हिजन. आपला लॉस नाही झाला, पण लॉस होण्याच्या अगोदरच प्रोव्हिजन करून ठेवली की बाबा मे बी पैसे बुडू शकतात. याला म्हणतात प्रोव्हिजन मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स. इट इज अ गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. जर ट्रायल बॅलन्स मध्ये जर दिलेले असतील गिव्हन इन ट्रायल बॅलन्स, तर याचा एकच इफेक्ट होणार, क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किंवा और म्हटलं मित्रांनो, राऊंड करा ऑरला राऊंड करा. और एक तर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड लिहू शकता, किंवा डेबिट साइडला त्याच्या सन्ड्री डेटर्स मधनं डिडक्ट करू शकता. बॅड डेब्ट्स मधनं डिडक्ट करू शकता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला कशानं डिडक्ट करू शकता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं डिडक्ट करू शकता. म्हणजे आता बऱ्याच मुलांना लास्ट इयर किंवा माझा आतापर्यंत टीचिंग एक्सपिरियन्स सांगतो की मुलांना इथे डाऊट असतात. 2 डाऊट आहेत बघा. एक आहे याला म्हणू आपण RBD फॉर्मॅट, आणि दुसरा आहे ऑल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू सन्ड्री डेटर्सच्या रिलेटेडचे जे कोणते ऍडजस्टमेंट आहेत ना, या 2 ठिकाणी मुलांना खूप डाऊट असतात. कॅल्क्युलेशनच नाही जमत. मग आपल्याला RBDD म्हणजे काय? रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. याचा फॉर्मॅट कुठे केला जातो? हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. अगोदर काय असतात आपल्याला? ओल्ड बॅड डेब्ट्स. याच्यामध्ये काय ऍड करायचे असतात? न्यू बॅड डेब्ट्स. बरोबर का? न्यू स्टुडंट्स लक्ष द्या. याच्यामध्ये ऍड करायचं न्यू RDD. मोबाईल काढू नको आहे तसं सायलेंट कर बघ, नाही तर तू बाहेर जाशील. लेस काय करायचं? ओल्ड RDD. समजलं? यस ऑर नो? यस. मग सर मला कन्फ्युजन आहे. कुठे कन्फ्युजन आहे? सर इथे बघा ना, 2 बॅड डेब्ट्स 2 RDD आहेत. हा बोल कोणत्या? एक ओल्ड बॅड डेब्ट्स आहे, एक न्यू बॅड डेब्ट्स आहे, एक न्यू RDD आहे आणि एक ओल्ड RDD आहे. हे असं कसं है ना? बरोबर ना? असं कसं आहे ना? मला माहिती आहे ना डाऊट काय असतात ते, म्हणून मी अगोदर मीच स्वतः डाऊट क्रिएट करतो. हे असं कसं? बघा आपण काय म्हटलं आतापर्यंत की आपल्याला जो फायनल अकाउंट बनवायचा आहे, काय बनवायचं फायनल अकाउंट मध्ये? बोला फटाफट. ट्रेडिंग अकाउंट. व्हेरी गुड. दुसरं कोणतं अकाउंट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड थर्ड काय रे? बॅलन्स शीट. हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फायनल अकाउंट कशाच्या बेसवरती बनत असतं? एक तर आपल्याला काय लागतं? ट्रायल बॅलन्स अँड. समजतंय का? मग जे बॅड डेब्ट्स आणि जे RDD गिव्हन इन ट्रायल बॅलन्स असतात, बॅड डेब्ट्स अँड RDD ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असते, आणि जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात बॅड
डेब्ट्स अँड RDD. ट्रायल बॅलन्स मधले जे आहेत ना ते झाले तुमचे सर्वच्या सर्व ओल्ड आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले सर्वच्या सर्व झाले तुमचे न्यू. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेब्ट्स आणि RDD झाली कोणती रे? ओल्ड. आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली काय झाली मित्रांनो? न्यू झाली. बरोबर आहे का? म्हणजे सर मला समजलं इथे की हे जे म्हणताय तुम्ही ओल्ड बॅड डेब्ट्स विच इज गिव्हन इन कशामध्ये? ट्रायल बॅलन्स. मग हे न्यू आहे ना हे गिव्हन इन कशामध्ये? ऍडजस्टमेंट मध्ये. हे न्यू RDD गिव्हन इन कशामध्ये? ऍडजस्टमेंट मध्ये. आणि ओल्ड कशामध्ये रे? ट्रायल बॅलन्स मध्ये. मग मी सर मला हे समजलं, एक ट्रिक सांगा ना, एक छोटीशी ट्रिक सांगा ना सर. बघ सांगतो, लक्ष दे, ट्रिक सांगतो लगेच. आपल्याकडे खूप काय आहे, लॉजिक आहे, मॅजिक आहे, ट्रिक आहे, सर्वच आहे ना. काय ट्रिक आहे? जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले ना त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंटचे ऍड करायचे आणि ट्रायल बॅलन्स मधला लेस करायचं. समजला? ट्रिक समजली? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला ऍड करायचं, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला लेस करायचं. संपला विषय. समजला? ट्रिक समजली? लॉजिक समजला? पुढे जायचं. कारण की या ठिकाणी महाराष्ट्रामधले 12वीचे अकाउंटचे एक्झाम देणारे मिनिमम 50 to 60% स्टुडंट कन्फ्यूज होतात आणि मिस्टेक करतात. त्यामुळे मी टाइम देतोय, तुम्ही मिस्टेक करायची नाही. बघा आता सन्ड्री डेटर्स कडे लक्ष द्या. ऑल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू सन्ड्री डेटर्स. ही अमाऊंट जी असणार आहे, समजा ही अमाऊंट दिसते का तुम्हाला? अमाऊंट आहे ना ही, दिसते का? यस. किती दिसते? 1 करोड. अरे करोड मध्ये आपण बोलायचं, लाखा पैशामध्ये नाही, करोड मध्ये बोलायचं. किती? 1 करोड़. बराबर है. ये क्रेडिटर्स है, हमने 1 करोड़ क्रेडिट में बेचा है, मतलब कैश कितना बड़ा बिजनेस होगा सोचो. सोचो. क्रेडिटर्स मतलब कौन? जिनको हमने क्रेडिट पे बेचा है. बरोबर का? सही. ज्यांना उधार विकले. बरोबर आहे का? मग हे लोक आहेत. मग आपण 1 करोड जर उधार विकत असेल तर बिझनेस किती मोठा असेल, है ना? खूप मोठा. बरोबर का? मग त्याचे तुम्ही कोण आहे? ओनर आहे. कोण आहे तुम्ही? त्याचे ओनर आहे. बरोबर आहे का? है ना? मग तुम्ही क्लासला कसं येता? BMW मर्सिडीज ने येता. कुठे लावता तुम्ही? इकडे असं इकडे तिकडे लावून येता. बरोबर आहे का? है ना? अरे बड़ा सोचो रे, सोचने में थोड़े पैसा लगता है. अब देखो ये जो है ना चॉपर का, मानो चॉपर नाही तो वरती लावलं का टेरिस. बघा लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. सन्ड्री डेटर्सच्या रिलेटेडचे ऍडजस्टमेंट सांगतो, पण आता आपल्याला एक्सप्लेन करायचं नाही. आता आपली कॉन्सेप्ट हीच होती, फक्त हीच कॉन्सेप्ट होती, दुसरी कॉन्सेप्ट नव्हती, ही होती आपली, झाली आहे. पण रिगार्डिंग जे आहे ना सन्ड्री डेटर्स मी सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. बघा सन्ड्री डेटर्स ही अमाऊंट जी आहे ना, ही जी अमाऊंट होती सन्ड्री डेटर्सची, दिस इज गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. आता ऍडजस्टमेंट प्लस करायचं ह्याच्यामध्ये डिसऑनर ऑफ बँचो. कोण वाचवतं? डिसऑनर ऑफ बिल्स रिसिवेबल. सर हे बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, हे तर पहिला डाऊट आहे. आणि त्याच्याहून दुसरं डिसऑनर म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं. ह्याच्यामध्ये ऍड काय करायचं? अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल. अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल. समजतंय मित्रांनो? अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल. व्हेरी व्हेरी गुड. मग या तिन्हीची टोटल करायची. आली टोटल तुमची. ह्याच्यामध्ये प्लस करायचं का लेस करायचं? लेस करायचं. काय लेस करायचं? न्यू बॅड डेब्ट्स. राज लक्ष दे, लेस करायचे. बरोबर आहे का? मग हे न्यू बॅड डेब्ट्स लेस करून जी अमाऊंट येते ना, या अमाऊंट मधनं लेस करायचे. काय लेस करायचे? न्यू RDD. आणि RDD असतं पर्सेंटेज मध्ये, आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचं. ही जी अमाऊंट आलेली असते ना त्या अमाऊंट वरती पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. समजा तुमची ही जर अमाऊंट आली असेल 1 लाख रुपीज, समजतंय का मित्रांनो? येस और नो. आणि RDD असेल @5%, तर कसं कॅल्क्युलेट करणार? हे 1 लाख रुपीज वरती 5% कॅल्क्युलेट करणार. 1 लाख बरोबर आहे का रे? इंटू 5/100. किती येणार याचा आन्सर? 5000. बरोबर. मग हे मायनस केल्याच्या नंतर जी अमाऊंट येईल किती येईल? 95,000. हे मायनस करून जी अमाऊंट येईल त्याच्यामधनं लेस करायचं आपल्याला डिस्काउंट. समजतंय का मित्रांनो? डिस्काउंट काही वेळेस डायरेक्ट अमाऊंट देतात, काही वेळेस रेट देतात. जर अमाऊंट दिली तर डायरेक्ट अमाऊंट मायनस करायची. जर रेट दिला तर रेट या 95,000 वरती कॅल्क्युलेट करायचा. राशि समझ में आ रहा है? मराठी कोई प्रॉब्लम नहीं है, कोई डाउट नहीं है, ठीक है ना? आओ बैठो. चलो आगे बढ़ते हैं. उसके बाद हम नेक्स्ट कॉन्सेप्ट की तरफ बढ़ रहे हैं बेटा.
नेक्स्ट कॉन्सेप्ट रिजर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स। देखो बेटा क्या बोल रहा है, अगर अगर इफ आरडीडी गिवन इन एडजस्टमेंट, अगर वो एडजस्टमेंट में दिया होगा दोस्तों, तो उसको कहां पे लिखेंगे हम, डेबिटेड टू प्रॉफिट एंड लॉस। समझ रहा है? एंड दिस इज ऑल्सो डिडक्टेड फ्रॉम द सन्ड्री डेटर्स। कहां से डिडक्ट करेंगे उसको, सन्ड्री डेटर्स। डन, बराबर, यस और नो? यहां तक कुछ डाउट? नो डाउट, वेरी वेरी गुड। चलो आगे, डिविडेंड रिसीव्ड, क्या बोल रहा है यहाँ पे, डिविडेंड रिसीव्ड, और जो भी रिसीव्ड होता है इसको हम क्या बोलते हैं, इसके पहले मैंने बताया क्या बोलते हैं इसको, इनकम। इनकम है तो कहां पे रिकॉर्ड होती है, क्रेडिट साइड में रिकॉर्ड होती है, बराबर। तो पार्टनरशिप फॉर्म में इन्वेस्ट इट्स सरप्लस फंड्स इन द शेयर्स ऑफ वेरियस कंपनीज अँड मे गेट इन्कम बाय वे ऑफ डिव्हिडंड। डिव्हिडंड म्हणजे काय, एखाद्या पर्सनने, बिझनेसने शेअर्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल, एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले असतील, तर त्याच्यावरती काय भेटत असतो, डिव्हिडंड। आणि जर डिव्हिडंड रिसीव्ड होत असेल तर तो काय झाला, इनकम। आणि जर आपली कंपनी आहे, आपली कंपनी जर डिव्हिडंड पेड करत असेल तर तो काय झाला, एक्सपेंस। डन, यस और नो? यहां तो कुछ डाउट? नो डाउट। चलो आगे बढ़ते हैं। और ये अगर रिसीव्ड होता है, इनकम है, तो कहां पे रिकॉर्ड होगी, बोलो दोस्तों, क्रेडिट साइड। कहां पे, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, क्रेडिट साइड। प्रॉफिट एंड लॉस अकाउंट को हाईलाइट करेंगे क्या हम, नहीं करेंगे। क्यों? क्योंकि प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के बारे में ही पढ़ रहे हैं ना, समझ रहा है ना? आणि एकदा सांगितल्यावरती ऐका, मी तुम्हाला 4-8 दिवस झाला सांगतोय, हायलाइटर घेऊन या, हायलाइटर घेऊन या, हायलाइटर घेऊन या। याच्यानंतर जर मी भूतासारखा जर मागे लागलो ना तुमच्या, तुम्हाला काही कळणार नाही। नंतर तुम्हाला वाटेल की माझी चूक झाली ब्रिलियंट क्लासमध्ये क्लास लावून, एवढा मागे लागेल, एवढा तुम्हाला पनिशमेंट देईल मी, समजते? त्यामुळे प्रेमाने जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत सांगितलेलं ऐकत चला, हा है ना? मी शाब्दिक मार्क पण देतो, ज्याला सहन होत नाही ना तो घरी जाऊन रडेल, एवढा शाब्दिक मार्क देतो, शब्दांचा मार्क। आणि दुसरा स्टिक पण आहे। गायब केली का रे, होय कुठे गेली रे अविनाश? सीसीटीव्ही मध्ये बघ, कमिशन, लक्ष द्या, बघा आता लक्ष द्या, बोलू नका, लक्ष द्या। कमिशन 2 टाईपचे असतात। कुठल्या कुठल्या टाईपचे कमिशन असतं सांगा बरं तुम्ही, जमतं का तुम्हाला? अरे हा, सिंपल आहे यार, तुम्हाला जमतं, पण तुम्ही फक्त घाबरता। एक कमिशन आपल्याला काय होऊ शकतं, रिसीव्ड, किंवा दुसरा पेड। सिंपल आहे। पेएबल नाही, पेड। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघते, पेएबल म्हणजे की लायबिलिटी, बॅलन्स शीट है ना, बरोबर आहे का? किंवा आणखीन त्याला थोडंसं ब्रॉड सांगायचं म्हटलं, तुम्ही म्हटलं म्हणून मी लगेच सांगतो इकडे, जर पेएबल असेल कमिशन, पेएबल आणि कमिशन, अरे बाप रे, आहे तर एकच कमिशन, पण किती ऍक्ट प्ले करतोय, 4। जर कमिशन रिसीव्ड झाला तर ती झाली बिझनेसची काय रे, इनकम। कुठे रेकॉर्ड करणार, क्रेडिट साइडला। जर पेड केला तर काय झाला, तो बिझनेसचा एक्सपेन्सेस। कुठे रेकॉर्ड करणार, डेबिट साइडला। पेएबल म्हणजे काय झाली, ती लायबिलिटी। ऋतुजा काय झाली, लायबिलिटी। कुठे रेकॉर्ड करायचं त्याला, लायबिलिटी साइडला। कोणाच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या लायबिलिटी साइडला, बरोबर? हा हा म्हणतो, हा म्हणतो, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, बरोबर? आणि रिसिवेबल म्हणजे काय रे, बिझनेसची असेट। हे कुठे रेकॉर्ड करायचं, असेट साइड। ट्रेडिंग अकाउंटच्या असेट साइडला, बरोबर? बॅलन्स शीटच्या असेट साइडला, बरोबर? चला मग आता इथे बघू आपण कॉन्सेप्ट, कमिशन पेड। जर कमिशन पेड असेल मित्रांनो तर त्या काय म्हणणार आपण, एक्सपेंडिचर। आणि कुठे रेकॉर्ड करणार, डेबिट साइडला। 3च वर्ड आहेत, मेन वर्ड, समजते?
चला पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर जर कमिशन रिसिव्ड झाला तर त्याला काय ट्रीट करणार आपण, इनकम, आणि ते कुठे रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. यस और नो, कीवर्ड समझता है, समझ में आ रहा है बेटा, समझ रहा है थोड़ा थोड़ा या. चलो आगे बढ़ते हैं. अब डिस्काउंट भी दो टाइप का हो सकता है. कौन कौन सा, डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण डिस्काउंट दिला, डिस्काउंट रिसीव्ड म्हणजे आपल्याला भेटला. जर डिस्काउंट दिला तर आपला लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डिस्काउंट भेटला तर इनकम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. एवढं सिंपल असतं. बघा पुढे डिस्काउंट के बारे में देखो. देर आर टू टाइप्स ऑफ डिस्काउंट. एक डिस्काउंट अलाउड, ये क्या है, बिजनेस का लॉस. क्या है बेटा, बिजनेस का लॉस. तो कहां पे लिखोगे इसको, डेबिट साइड. और डिस्काउंट रिसीव्ड है दोस्तों, तो ये बिजनेस का क्या है, गेन. तो कहां पे लिखोगे, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. वेरी वेरी गुड, बहुत अच्छा. आगे बढ़ते, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मतलब क्या, परमानेंट एंड ग्रेजुअल डिक्रीज इन द वैल्यू ऑफ फिक्स असेट. फिक्स टेंसिबल असेट, समझ में आ रहा है. फिक्स एसेट के साइड में लिख के रखो टेंजिबल. टेंजिबल. डेप्रिसिएशन इज बिजनेस का प्रॉफिट है या लॉस है, लॉस है. तो कहां पे लिखोगे उसको, डेबिट को लिखोगे, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के डेबिट साइड. यहां तक कोई डाउट, नो डाउट. डेप्रिसिएशन मतलब 11th में बहुत अच्छा समझा है सर, एक बार समझाओ फिर से. ये क्या है, बिजनेस की फिक्स एसेट है, बराबर है क्या नहीं. तो इसको मैं यूज कर रहा हूं, यूज करने की वजह से क्रैशेस आएंगे. जब मैंने इसको परचेस किया था समझो 3000 का है, अब इसको बेचना है तो तू क्या बोलेगा कि बहुत सारे क्रैशेस है, 1000 में रुपए में लूंगा, मतलब वैल्यू कितने से कम हो गई, 2000 डेप्रिसिएशन. समझ में आ रहा है. ये हमने 25,000 में परचेस किया है, सादा सिंपल, बराबर, लेकिन दिख रहा है अच्छा. समझ में आ रहा है, यस और नो. अगर इसको आज बेचना है तो भी 25 में बेच सकते हैं, नहीं कम जाएगा. यस क्यों बोल रहा है, दे मुझे लेके जा 21-22. तो जो वैल्यू कम हो गई ना उसको बोलते डेप्रिसिएशन. किसी भी फिक्स असेट की वैल्यू कम हो रही है उसको बोलते डेप्रिसिएशन. लेकिन फिक्स असेट्स जो होती है डिपेंड्स ऑन नेचर ऑफ बिजनेस. अभी आपने क्लास की, ये फिक्स असेट है, कंप्यूटर, लैपटॉप, पेन टैब, ये प्रोजेक्टर, ये जो रिमोट है, ये अपना जो स्क्रीन है, ये टेबल है, सब फिक्स असेट है. लेकिन जिसने जिसने ये बेचा है उसके ये गुड्स है. समझ रहा है, यस और नो. और ये डेप्रिसिएशन अगर वैल्यू कम हो रही तो लॉस हो रहा है, कॉमन सेंस है. समझ रहा है. आता तुमच्याकडे टू व्हीलर आहे, आपके टू व्हीलर की वैल्यू समझो 1 लाख रुपीज है और आज बेचना है उसको, तो समझो हो गए 80,000. तो 2,000 क्या है, 20,000. 20,000 क्या है, डेप्रिसिएशन. समझ रहा है. पर डेप्रिसिएशन क्यों होता है, पहला तो उस एसेट का यूज करने की वजह से, दूसरा वो एसेट टूटने की वजह से, फटने की वजह से, ये या कुछ तो होने की वजह से. थर्ड, पैसेज ऑफ टाइम, मतलब टेक्नोलॉजी. अगर ये प्रोजेक्ट नेक्स्ट ईयर में बेचना है तो इसमें और टेक्नोलॉजी आएगी. पैसेज ऑफ टाइम, टाइम जाने की वजह से, न्यू टेक्नोलॉजी आने की वजह से डेप्रिसिएशन होता है, एसेट की वैल्यू कम होती है. आगे बढ़ सकते हैं, यस और नो. यस, वेरी 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 गुड. चलो अब रेंट के बारे में पढ़ते हैं. रेंट के बारे में पढ़ते हैं. ये लिख के लिया आपने, नहीं लिया, फटाफट लिख के लेना चाहिए. किधर, तो नोट्स में ही लेना चाहिए, जल्दी लिख के लो. चलो, जिस पेज के ऊपर कमीशन है उधर ही लिख के लो, टॉप में लिख के लो, सेंटर में डालो कमीशन. कलर पेन यूज करो, ब्लैक, ब्लू, रेड. कोणता पॉइंट चालू आहे आपला आता, रेंट ना, रेंट ना. हा बघा आता तुम्ही सांगायचं मला, रेंट पण ना खूप कलाकार आहे, रेंट पण 4-4 ऍक्ट प्ले करतो. एक तर रेंट काय असू शकतो, बोला रे, रिसीव्ड किंवा पेड. रेंट मे बी रिसिवेबल असू शकतो का, यस और नो. यस. आणि पेएबल पण असू शकतो का, यस. व्हेरी व्हेरी गुड. आणि जे रिसिव्ड असेल ते काय म्हणायचं आपण, इनकम. व्हेरी गुड. सर्वांनी बोलायचं, शांत बसायचं नाही. पेड म्हणजे काय बोलायचं, एक्सपेन्सेस. पेएबल म्हणजे काय म्हणायचं, लायबिलिटी. व्हेरी व्हेरी गुड. आणि रिसिवेबल म्हणजे काय, छान, व्हेरी गुड. कसं बरं वाटतं बघा बरं, अशी एनर्जी येते क्लासमध्ये अख्खा, है ना. मग जे
असेट आहे कुठे रेकॉर्ड करणार बॅलन्स शीट, असेट साइड. इन्कम कुठे रेकॉर्ड करणार, क्रेडिट साइड, बरोबर आहे का. आणि एक्सपेन्स कुठे रेकॉर्ड करणार, डेबिट साइड. लायबिलिटी कुठे रेकॉर्ड करणार, लायबिलिटी साइड. सिंपल आहे ना. म्हणजे सर माझा कॉमन सेन्स थोडासा बरा आहे बरं का दुसऱ्यांपेक्षा. काय काय समजलं तुला सर. बघा जे जे रिसिवेबल असेल ना, काही पण रिसिवेबल असू द्या, रेंट रिसिवेबल, कमिशन रिसिवेबल, सॅलरी रिसिवेबल, काही कमी रिसिवेबल असू द्या, मी त्याला असेटच म्हणणार. हा ठीक आहे ना. काहीही रिसिव्ड होऊ द्या, रेंट रिसिव्ड होऊ द्या, कमिशन रिसिव्ड होऊ द्या, सॅलरी रिसिव्ड होऊ द्या, काहीही रिसिव्ड होऊ द्या, त्याला मी इन्कम बोलणार. पेड, मी काही पेड करू द्या, सॅलरी पेड करू द्या, कमिशन पेड करू द्या, काही पेड करू द्या, मी त्याला काय बोलणार, एक्सपेन्सेस. आणि जर मी काही पेएबल असेल त्याला काय बोलणार मी, लायबिलिटी. समजलं, कन्फ्युजन नाही. मग जे मग आता ह्याच्यात आणखीन ओळखायचं कसं, आणखीन थोडं डीप मध्ये जाऊ आपण. बघा असेट कुठे लिहिले जात असतात, डेबिट बॅलन्स असतं असेटचं, बरोबर आहे का रे. याचं कोणतं बॅलन्स असतं, कोणतं बॅलन्स असतं, क्रेडिट. याचं कोणतं बॅलन्स असतं, डेबिट. आणि याचं कोणतं बॅलन्स असतं, क्रेडिट बॅलन्स असतं, बरोबर आहे का. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जे रेकॉर्ड केलं जात असतं ते काय असतात, बॅलन्सेस तर असतात ना, बरोबर आहे का. मग ट्रायल बॅलन्स जर असा असेल तर लेफ्ट हँड साइडला काय लिहितो आपण, डेबिट साइड असते का, नाही, तर डेबिट बॅलन्सेस असतात. मित्रांनो लक्ष द्या, आहे का लक्ष तुमचं का नाही. काय असतात इकडे, डेबिट बॅलन्स. आणि इकडे काय असतात, बोला, क्रेडिट बॅलन्स, बरोबर आहे का. यस सर, नो प्रॉब्लेम. मग डेबिट बॅलन्स म्हणल्याच्या नंतर ट्रायल बॅलन्स आहे डेबिट बॅलन्सेस मध्ये. हे डेबिट बॅलन्स कशाचं आहे मित्रांनो, असेटचं डेबिट बॅलन्स आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कशाचं आहे, एक्सपेन्सेस. म्हणजे सर या ट्रायल बॅलन्स या डेबिट बॅलन्स मध्ये जे काय असेल ते एकतर असेल माझी असेट किंवा असेल माझ्या बिझनेसचा एक्सपेन्सेस. खतम, संपला. समझ में आ रहा है, यस और नो, आगे बढ़ सकते हैं. आणि हे क्रेडिट बॅलन्स कशा कशाचं असतं, हे क्रेडिट बॅलन्स असतं इन्कम आणि कशाचं असतं, लायबिलिटी. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्स मध्ये दिलेला असेल इन्कम किंवा लायबिलिटी. समजते का, यस और नो, यस और नो. आणि तुम्हाला माहित आहे, काय माहित आहे, काहीच नाही माहित. असेट कुठे रेकॉर्ड करतात, बॅलन्स शीट, असेट साइड. एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड करतात, डेबिट साइड. डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साइड. इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. इन्कम कुठे रेकॉर्ड करतात, क्रेडिट साइड. डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड. इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साइड. आणि लायबिलिटी कुठे रेकॉर्ड करतात, बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. यस और नो, यस और नो. सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला आता ट्रिक सांगतो, हे झालं मॅजिक लॉजिक, सर्व काही ट्रिक सांगतो. जर ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, लक्ष द्या, जर ट्रायल बॅलन्स मध्ये कॉन्सन्ट्रेट करा, बघा, जर ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्स दिलं तर त्याची पोस्टिंग असेट आणि डेबिट साइडलाच होणार. समजलं. क्रेडिट साइड आणि लायबिलिटीला पोस्टिंग करायची नाही, एक्सेप्ट एक दोन आयटम आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतो. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, आरडीडी सांगतो पुढे. पण आत्तापुरतं लक्षात ठेवायचं, जर डेबिट बॅलन्सेस असेल तर मी असेट साइडला लिहिणार किंवा डेबिट साइडला लिहिणार, क्रेडिट साइडला लिहिणार नाही, लायबिलिटी साइडला लिहिणार नाही. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर मी कुठे लिहिणार, क्रेडिट साइड किंवा लायबिलिटी साइडला लिहिणार, असेट साइडला लिहिणार नाही, डेबिट साइडला लिहिणार नाही. समजलं, यस और नो, यस और नो. पुढे जायचं, काही डाऊट, डन. काय झालं, मजा येते, समजते ना, छान. चला आता पुढे जाऊ. बघा नेक्स्ट कॉन्सेप्ट, रेंट झालं ना. आता चला आता इन्शुरन्स कडे जाऊ आपण. रेंट टू टाइपचे रेंट असतात. एक असतो कुठला रे, पेड केला तर कुठे, रेंट पेड किंवा रेंट रिसिव्ड, बरोबर. जर पेड केला असेल तर त्याला काय बोलायचं, एक्सपेन्सेस, बरोबर. कुठे लिहिणार आपण, डेबिट साइडला. ओके, यस और नो, यस, व्हेरी व्हेरी गुड. पण हा रेंट कुठला रेंट आहे मित्रांनो, ऑफिस रेंट, वेअर हाऊस रेंट, शॉप रेंट. हा कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. पण जर अगर फैक्ट्री रेंट पेड किया होगा उसको हम डायरेक्ट एक्सपेंसेस बोलेंगे और ट्रेडिंग अकाउंट के डेबिट साइड में लिखेंगे. कॉन्सेप्ट क्लियर.
यस और नो, कोई डाउट? आगे बढ़ते चलो। अ पार्टनरशिप फॉर्म में लेट इट्स प्रॉपर्टी फॉर विच इट में रिसीव रेंट फ्रॉम द टेनेंट, सच रेंट बीइंग रेवेन्यू इनकम एंड क्रेडिटेड टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट। मतलब समझो ये बिल्डिंग मेरी है और ऊपर के 2 फ्लोर क्लास चल रहा है और नीचे के फ्लोर और ग्राउंड फ्लोर मैंने रेंट पे दिया। जो रेंट मिल रहा है वो इनकम है, समझ रहा है? यस और नो? अब ये खुद का नहीं है, रेंट पे क्लास है, तो जो रेंट दे रहे हो वो एक्सपेंसेस है, मतलब जो रेंट पेड हो रहा है वो एक्सपेंसेस, जो रिसीव्ड हो रहा है वो इनकम। वेरी गुड। चलो आगे बढ़ते हैं। नेक्स्ट पॉइंट देखो क्या है, इंश्योरेंस। व्हेन इंश्योरेंस प्रीमियम इज पेड, जब इंश्योरेंस प्रीमियम पेड होता है ना। इंश्योरेंस किसके लिए निकाला जाता है? बिजनेस के असेट्स के लिए, बिजनेस के गुड्स के लिए जो वेयर हाउस में रखे हैं या ट्रांजिट में है या व्हीकल होगा, बिजनेस के असेट्स का या गुड्स का इंश्योरेंस निकाला होगा और उसका प्रीमियम पेड करते हैं तो उसको एक्सपेंसेस कहा जाता है, लेकिन वो इनडायरेक्ट एक्सपेंसेस होगा और उसको रिकॉर्ड किया जाता है प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के डेबिट साइड। समझ रहा है दोस्तों? आप सब मेरे साथ हो? यस और नो? और इंश्योरेंस मतलब क्या? खुद के असेट्स को, खुद के गुड्स को, खुद के बिजनेस को, बिजनेस के व्हीकल को प्रोटेक्ट कर रहे हैं। किससे प्रोटेक्ट कर रहे हैं? फाइनेंशियल लॉसेस से होने वाले रिस्क से। अगर आग लगी यहां पे तो पूरा खत्म है, बराबर है? ये 3,000 का लॉस है, ये 25,000 का लॉस है, ये तो 80,000 का लैपटॉप है, ये पेन टैब तो 3,000 का है, ये 12,000 का है, बराबर है? ये बनाने के लिए कितने 5-6 हज़ार लगे, ये 25,000 का है, ये पार्टीशन किया सब 10 लाख का है, कितना लॉस होगा? ट्यूब है ये 500 की, फैन है ये 1500 का। हाँ, ये तो आपका दुश्मन क्या मेरा है कितना लॉस होगा? तो ये अगर लॉस से बचना है, खुद को प्रोटेक्ट करना है तो क्या करो? इसका इंश्योरेंस निकालो। समझ रहा है? यस और नो? यस। और उसका जो प्रीमियम भरते हैं ना, प्रीमियम 2-3 टाइप के कंपनी के ऊपर डिपेंड है कि मंथली प्रीमियम होता है, क्वार्टरली भी होता है, हाफ ईयरली भी होता है और फुल ईयरली भी होता है, आपके ऊपर डिपेंड है। आगे, व्हेन इंश्योरेंस प्रीमियम इज पेड, देखो बेटा, व्हेन इंश्योरेंस प्रीमियम पेड फॉर फैक्ट्री देन इट इज ट्रीटेड एज अ डायरेक्ट एक्सपेंसेस, और वो कहां पे डेबिट होगा? ट्रेडिंग अकाउंट के डेबिट साइड में होगा। समझ रहा है? यस और नो? आपके कॉलेज में ऐसा पढ़ा है क्या? लेक्चर अकाउंटच्या लेक्चरला झोप? अरे इम्पॉसिबल आहे, अकाउंटला झोप कशा? मॅडम का सर? मॅडम आहे। हा, कळत नाही तुमचे, कळत नाही तुमचा काय प्रॉब्लेम? चालू नाही झाला तुझा? कळत नाही? कुलकर्णी सर आहे, कुलकर्णी सर। मॅडम आले का आता? तुमचा प्रॉब्लेम? होमवर्क करा, बहुत धीरे पढ़ाते इसलिए नींद आती है, बोर होता है। कृष्णा चालू नाही झालं? लय भारी आहेत मॅडम तुमच्या, माहिती आहे मला असू दे, चला लय भारी शिकवतात। बुरे सोच वाले, बुरे दिमाग, गंदी हा। टेनंट म्हणजे भाडेकरू, टेनंट म्हणजे भाडेकरू। कुठे टेनंट? रेंट मध्ये असेल ना? कुठे कुठे? इकडे का? इथे काय म्हटलं? इथे रिसिव्ड रेंट, रेंट रिसिव्ड फ्रॉम टेनंट। टेनंट म्हणजे भाडेकरू, लिहून ठेवा लेफ्ट साइडला अंडरलाईन करून, टेनंटच्या लेफ्ट साइडला लिहून ठेवा। असं विचारायचं बरं का, छोट्या छोट्या गोष्टी विचारायच्या। भाडेकरू रेंट पे दे रहे, हाँ वैसे लिखो। हाँ हाँ, आज म्हणजे ट्रान्सपोर्ट। समजा आपल्याला इथनं गुड्स आपल्या जम्मू काश्मीरला पाठवायचे, पोहोचेपर्यंत आणि इकडून निघाल्या मधला जो काय आहे तो ट्रान्झिट, समजला? किंवा इथनं पिंपरी चिंचवडला पाठवायचे, इथून पिंपरी चिंचवडला पाठवायचे आणि आता इथे वाकडला मध्येच, इन ट्रांजिट। ठीक है, चला पुढे जातो आपण मित्रांनो। अब बढ़ रहे हैं आगे बैलेंस शीट के ऊपर। पहला लाइन क्या है? आगे कंटिन्यू मत करो,
आगे कंटिन्यू मत करो, पहला पहला लाइन क्या है, इट इज नॉट अ अकाउंट। समझ रहा है, यस और नो? ये अकाउंट नहीं तो ये है क्या, ये एक स्टेटमेंट है बेटा, और ये क्या शो करता है, बिजनेस की फाइनेंशियल पोजीशन। लेकिन को कब, ऑन पर्टिकुलर डेट। फाइनेंशियल पोजीशन मतलब क्या, बिजनेस के कितने एसेट्स है दोस्तों, लिखो, और बिजनेस की कितनी लायबिलिटी है। समझ रहा है, यस और नो? और पर्टिकुलर डेट मतलब कौन सी डेट, 31 मार्च। वेरी वेरी गुड। समझ रहा है आपको, या बोर हो रहा है? नहीं, बहुत अच्छे से समझ रहा है ना मानव, समझते ना? साक्षी कोपऱ्यात समजते का? व्हेरी गुड। चला, याच्यामध्ये काय शो केलं जातं, ऑल असेट्स अँड लायबिलिटी। बताने की जरूरत है क्या, इसको एक्सप्लेन करने की जरूरत है क्या, नहीं है। इसमें क्या होगा, ऑल पर्सनल अकाउंट एंड ऑल रियल अकाउंट रिकॉर्ड हो गए। पर्सनल अकाउंट मतलब लायबिलिटीज, रियल अकाउंट मतलब असेट्स। बैलेंस शीट कितने पार्ट में होगी, 2 पार्ट में, लेफ्ट हैंड साइड एंड राइट हैंड साइड। लेफ्ट हैंड साइड होती है डेबिट साइड, राइट हैंड साइड होती है क्रेडिट। बैलेंस शीट ला असतं का डेबिट क्रेडिट, बैलेंस शीट को डेबिट क्रेडिट होता है क्या, नहीं होता है। तो लेफ्ट हैंड साइड क्या होगी, लायबिलिटी। लेफ्ट हैंड साइड क्या होगी, कैपिटल एंड लायबिलिटी, बराबर है। राइट हैंड साइड क्या होगी, असेट्स एंड प्रॉपर्टीज। समझ रहा है, यस और नो? लेकिन वहां पे एक वर्ड है बेटा, लायबिलिटी मतलब सोर्स ऑफ फंड्स, मतलब बिजनेस में पैसा कैसे कैसे लाया, कैसे कैसे लाया। अगर बैंक से लोन लिया तो आया, अगर कैपिटल डाला तो बिजनेस में पैसा आया। समझ रहा है, अगर शॉर्ट टर्म लोन लिया तो शॉर्ट टर्म से आया। समझ रहा है, किसी थर्ड पार्टी ने बिजनेस में इन्वेस्टमेंट किया, उससे पैसा आया, बराबर है। और उसके नीचे राइट हैंड साइड को एप्लीकेशन ऑफ फंड बोला है, मतलब क्या, जो पैसा हमने लाया है उसको कहां कहां पे यूज किया है। कौन सी एसेट ली, व्हीकल कौन सी ली, फर्नीचर कितना किया, मशीनरी कितनी ले ली, बिल्डिंग कौन सा लिया, कितने का लिया, दैट इज एप्लीकेशन ऑफ फंड। तो जो टोटल एसेट होगा एंड टोटल लायबिलिटी होगा, इट मस्ट बी इक्वल। इसको ये क्या बोलते हैं दोस्तों, आगे लिखो, इसको ही क्या बोलते हैं, बैलेंस शीट क्या होना बोलते हैं इसको, बैलेंस शीट क्या होना बोलते हैं इसको, टैली होना बोलते हैं। बैलेंस शीट क्या होती है, टैली। वेरी वेरी गुड। आगे बढ़ते हैं, कभी भी कैपिटल प्लस लायबिलिटी होगा तो इसको इज इक्वल टू क्या कहते हैं, एसेट कहते हैं। इक्वेशन हमने 11th में देखा था। पाल्मर क्या कहता है, बैलेंस शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिकुलर डेट। ये क्या बोल रहा है, बैलेंस शीट एक स्टेटमेंट है दोस्तों, है ना। और ये कब बनाया जाता है, ऑन अ पर्टिकुलर डेट, मतलब कब, 31 मार्च को बनाया जाता है। ऑन वन साइड ट्रेडर्स प्रॉपर्टी एंड पोजेशन एंड अदर साइड इज लायबिलिटी। वन साइड ट्रेडर्स प्रॉपर्टी पोजीशन मतलब क्या, ये सब एसेट है, लिख सकते हो साइड में। ओके, कोई डाउट, नो डाउट, सब समझ रहा है, दिख रहा है अच्छी तरह से। बघा बैलेंस शीट लेफ्ट हैंड साइड काय रे बाळांनो, ऋतुजा डेबिट साइड, राइट हैंड साइड काय, लेफ्ट हैंड साइड, दोन साइड तर असतात, एक, हाँ राइट, वेरी गुड। चलो आगे बढ़ते हैं। फर्स्ट, पार्टनर्स कैपिटल अकाउंट का बैलेंस, पार्टनर्स करंट अकाउंट का बैलेंस एंड ओपनिंग बैलेंसेस, बराबर है। ओपनिंग बैलेंसेस ऐड क्या होगा उसमें, नेट प्रॉफिट, लेस क्या होगा, नेट लॉस, ड्राइंग्स क्या होगी, लेस, इंटरेस्ट ऑन ड्राइंग्स क्या होगा, लेस, एडिशनल कैपिटल क्या होगा, ऐड, इंटरेस्ट ऑन कैपिटल क्या होगा, ऐड, सैलरी क्या होगा, ऐड। मतलब पार्टनर्स को जो भी दिया जाता है वो ऐड होगा, और उससे जो भी लिया जाता है वो लेस होगा। ओनर को सैलरी देते ऐड होगा, कमीशन देते ऐड होगा, प्रॉफिट देते ऐड होगा, ड्राइंग्स रिटर्न लेते लेस होगा, इंटरेस्ट ऑन ड्राइंग्स लेते हैं लेस होगा, लॉस हुआ तो भी रिकवर करते क्या होगा, लेस होगा। सिंपल है, समझ रहा है, सब मेरे साथ है, सबका साथ सबका विकास। कब तक, सिर्फ 2024 तक, त्यावेळेस सरकार चेंज होणार आहे आता। नाही आता एक आपण अमाऊंट लिहिणार नाही ना, म्हणून बनवले नाहीत हे जे आहे ना कॅल्क्युलेशन, याचा एक इनर कॉलम असणारच आहे।
आन्सर बनवायचंय, 100% बनवायचे आन्सर मध्ये. बघा तुम्हाला दिले डेमो आन्सर मध्ये बघा आहेत 2 कॉलम आहेत का नाही, बघा नाहीत ना, पण आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे ना, जिथे असेल तिथे ठीक आहे, नसतील तिथे आपल्याला काय करायचंय आकाश. हा जमतं का? हा छान, हो म्हणतो. हा पुढे जाऊ. एक्सप्लेनेशन ऑफ आयटम्स रिगार्डिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. असेट्स ऑफ द बिझनेस आर क्लासिफाइड इनटू किती कॅटेगरीज मध्ये क्लासिफाइड होतं? फिक्स असेट, करंट असेट अँड फिक्टिशियस असेट्स. लायबिलिटीज पण किती याच्यामध्ये डिवाइड होते? 3 मध्ये. कोणती कोणती? फिक्स असेट, करंट असेट अँड फिक्स लायबिलिटी, करंट लायबिलिटी अँड कॉन्टिंजंट लायबिलिटी. आणि ह्याला इन डिटेल मध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. समजला बेटा? मराठी बोल रहा हूं, समझ रहा थोड़ा थोड़ा तो? हाँ इट्स आगे बढ़ सकते हैं. असेट्स कितने टाइप के? 3. लायबिलिटी कितने टाइप के? 3. बराबर है. पहली असेट कौन सी? फिक्स असेट, मतलब जिसका बिजनेस में लॉन्ग टर्म यूज होता है उसको बोलते हैं फिक्स असेट. जो रिसेल नहीं करना है उसको बोलते हैं फिक्स असेट. समझ में आ रहा है? यस और नो? करंट असेट मतलब क्या? विच इज कन्वर्टेड इनटू कैश विद इन 1 ईयर, जो शॉर्ट टर्म बेनिफिट है. और फिक्टिशियस मतलब इट इज नॉट अ एक्चुअल असेट, जस्ट इमेजिनरी असेट. इसको क्या बोलते हैं? फिक्टिशियस. फिक्स असेट कितने टाइप? 2 टाइप. कौन से? टैंजिबल एंड इनटैंजिबल. टैंजिबल मतलब विच कैन सी और टच, इनटैंजिबल मतलब विच कैन नॉट सी और टच. ये दिख रहा है, टच कर सकते हैं, ये टैंजिबल फिक्स असेट है. लेकिन जादव सर अकाउंट बहुत अच्छा पढ़ाते हैं, जादव सर दिखते हैं, लेकिन जो नाम, नेम, फेम, गुडविल है दिखती है क्या? नहीं, ये इनटैंजिबल फिक्स असेट है. इसी वजह से तो एडमिशन लिए आप, बराबर है ना. ये क्या है? इनटैंजिबल है. दिखते है क्या? नहीं है. बराबर है. मैथमेटिक्स ने बताया था, तो न्यू स्टूडेंट को बताओ. अगर उनको फिर भी नहीं समझता तो मेरे पास आओ, मैं और अच्छे समझता हूँ. त्याला सांगायला समजो ना, ठीक आहे ना. ओके. आता कसं समजावून सांगायचं मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही कॉलेजमध्ये गेले, आता ह्याला समजावून सांगणार आहे ना. जर कोण डबल सीट गेला तर त्याला मग एक्सप्लेन करायचं, बघ हे करंट असेट आहे, आणि म्हणायचं हे आपली फिक्टिशियस फिक्स लायबिलिटी, फिक्स लायबिलिटी. याला कळालं नसेल, न्यू स्टुडंटला काही कळालं असेल, एक्सप्लेन करा नंतर आहे ना. नाही समजलं तर मला सांगा, ठीक आहे ना. मी सांगतो. पाठीमागे चेतन समर्थला, ठीक आहे ना. विश्वजित कृष्णला, ठीक आहे ना. ठीक आहे ना. इकडे कोण आलं न्यू? श्रावणीला. साक्षी, ईश्वरी, श्रावणीला समजावून सांग, ठीक है ना. तुम्हाला माहिती है ना? हाँ आपको पता है, ठीक है. ए बस बाद में रे, अब भी नहीं. चलो आगे. लायबिलिटी म्हणजे काय रे? पेएबल. लायबिलिटी म्हणजे काय? पेएबल. म्हणजे आपण जर देणं असेल तर लायबिलिटी म्हणायचं. फिक्स लायबिलिटी म्हणजे काय? जे लॉंग टर्म देणं असणार आहे, 1 वर्षापेक्षा जास्त काळ पेएबल असणार, त्याला फिक्स लायबिलिटी बोलायचं. आणि जे 1 वर्षाच्या आतमध्ये देऊन कंप्लीट होणार आहे, फुलफिल होणार, त्याला बोलायचं करंट लायबिलिटी. आणि कॉन्टिंजेंट म्हणजे हॅपनिंग और नॉन हॅपनिंग इन फ्यूचर, फ्यूचर में डिसाइड होगा, अब भी नहीं. बराबर है. उसको क्या बोलते हैं? कॉन्टिंजेंट लायबिलिटी. और ये जो दोनों लायबिलिटी है ऊपर वाले, ये 2 असेट है, फिक्स असेट एंड टैंजिबल, इनटैंजिबल. और ये जो करंट असेट है दोस्तों, इसको रिकॉर्ड किया जाएगा बैलेंस शीट असेट साइड. लेकिन जो आपने फिक्टिशियस असेट्स है उसको बैलेंस शीट असेट साइड रिकॉर्ड नहीं करते, तो इसको कैसे रिकॉर्ड किया जाता है? नोट से रिकॉर्ड किया जाता है. इसको कौन सी नोट बोलते हैं? लिखो मत, रुको रुको. इसको बोलते हैं फुट नोट. फुट नोट ये क्या है? फुट मतलब बैलेंस शीट के नीचे, बराबर, उसको बोलते हैं फुट नोट. सिंपल है, एकदम सिंपल, काही नाही अवघड. लायबिलिटी, बराबर आहे. हे जे आहे ना, हे फिक्स लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी याला रेकॉर्ड करणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. पण हे कॉन्टिंजेंट लायबिलिटी लायबिलिटी साइडला रेकॉर्ड नाही करणार. याला पण कसं रेकॉर्ड करणार? आपण फुट नोटने रेकॉर्ड करत असतो, ठीक आहे ना. यस और नो? चलो आगे बढ़ते. एडजस्टमेंट ऑफ फाइनल अकाउंट. फाइनल अकाउंट डिपेंड्स ऑन, किसके ऊपर डिपेंड है फाइनल अकाउंट? बोलो दोस्तों. ट्रायल बैलेंस एंड adjustment. Adjustment means additional information given along with trial balance which are to be considered while preparing final account. And every adjustment have minimum कितने इफेक्ट बेटा? 2 इफेक्ट होते हैं. और some adjustment are given in trial balance. कुछ एडजस्टमेंट जो होते हैं ट्रायल बैलेंस में देते हैं और उसको बोलते हैं हिडन और साइलेंट.
लप्पाछप्पी खेळली असेल लहानपणी, है ना? बरोबर आहे का? म्हणजे जो ट्रायल बॅलन्स मध्ये लपून बसलाय त्याला कसलं बोलायचं? ऍडजस्टमेंट, हिडन ऍडजस्टमेंट. जो छुपी हुई है उसको ढूंढना है, अच्छी तरह से उसके दो इफेक्ट देणे. बराबर है ना आकाश? आकाश तू आज लय हसतो गालात, कालपर्यंत काहीच नव्हता बोलत तू, पण आज काय काय माहित. चला मग पुढे जाऊ आता. बघ आकाश, पहिली ऍडजस्टमेंट, ठीक आहे ना? पहिली ऍडजस्टमेंट कोणती आहे? क्लोजिंग स्टॉक. कृष्णा आहे लक्ष? फोकस आहे? ठीक है. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक मतलब क्या विश्वकर्मा? क्लोजिंग स्टॉक मतलब क्या? हाँ, ओके. और हाँ, वेल ट्राई, अच्छा है, सही है, करेक्ट है. और बोलो क्लोजिंग स्टॉक मतलब क्या? नंतर नंतर सांगा, नंतर सांगा. हाँ हाँ हाँ, श्रावणी लक्ष दे. क्लोजिंग स्टॉक मतलब हाँ, पण कोणता? गुड्स. पण कोणते गुड्स? एक वर्ड आहे त्याला. तुम्हाला माहित आहे, पण मी सांगितलं म्हणणार ओ, एवढं सोपं होतं. ट्राय कर, नाही म्हणू नको, काहीतरी फेक ना. मी थोडीच रॉंग म्हणतो कोणाला. रॉंग, आता रॉंग आन्सर दिल्यास मी कोणाला म्हटलं का रॉंग असं गप छान बसा म्हणतो का? रॉंगला पण करेक्ट बोलतो का नाही? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतो ना मी. पण तुम्ही बोललं पाहिजे ना. आता या बिचाऱ्याने बोलला, आता करेक्ट आहे याचा, रॉंग नाही, पण ट्राय करतो ना बिचारा. बरोबर आहे का? बोला ना. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय रे विश्वकर्मा? विच इज अनसोल्ड ड्युरिंग द इयर. जो विकला नाही 31 मार्चला आहे पडून, त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. समजला? येस ऑर नो? यस, व्हेरी व्हेरी गुड. बघा, क्लोजिंग स्टॉक कसा व्हॅल्यूड केला जात असतो? व्हॅल्यूड ऍट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. बराबर? येस ऑर नो? मग पहिला इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड, आणि दुसरा बॅलन्स शीट, असेट्स. पुढे जायचं. येस ऑर नो? यस. आगे देखो. इफ क्लोजिंग स्टॉक इज गिवन इन ट्रायल बॅलन्स. हे जे वरचं बघितलं ना आपण, हे बघा इकडे लक्ष द्या. हा जो होता ना, हा गिवन इन ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो. गिवन इन ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्ही पण लिहायचंय साईडला. आणि इथे खाली काय म्हटलं? गिवन इन ट्रायल बॅलन्स असेल तर एकच इफेक्ट होतो त्याचा. कुठे इफेक्ट होणार? बॅलन्स शीट असेट साईडला. आणि ओनली म्हटले कुठे इफेक्ट होणार? असेट साइड ओनली. दोन इफेक्ट होणार नाहीत. जर ऍडजस्टमेंट मध्ये दिला तर दोन इफेक्ट होणार, आणि फक्त ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल तर ओनली वन इफेक्ट, बॅलन्स शीट, असेट साइड. व्हेरी व्हेरी गुड. आता बघा आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस. कॉन्सेंट्रेट करो, देखो आप आंसर बताओगे, आपको आंसर आएगा बेटा इसका 100%. देखो, और ये आपने नोटबुक लाई है या नहीं है? हाँ, नहीं है? डोंट वरी, जब मैं प्रैक्टिकल क्वेश्चन सॉल्व करता हूं ना, वहां पे इसको फिर से एक्सप्लेन करूंगा, टेंशन नहीं लेना है, और वहां पे मैं लिख के भी दूंगा आपको. आगे बढ़ सकते हैं? फोकस करो. आउटस्टैंडिंग इनकम भी होती है. सीए वाले कॉन्सेंट्रेट करो, सुबह ही हो चुका है. और आउटस्टैंडिंग क्या होता है? एक्सपेंसेस भी होता है. ठीक है? अगर ये एडजस्टमेंट में दिया होगा, ठीक है, तो दो इफेक्ट हो गए. अगर ट्रायल बैलेंस में दिया होगा तो ओनली वन इफेक्ट होगा. ठीक है ना? तो पहला देखते हैं गिवन इन ट्रायल बैलेंस. बराबर है दोस्तों? ओनली वन इफेक्ट कहां पे होगा? बैलेंस शीट असेट साइड होगा. समझ रहा है? यस और नो? और ये भी एक्सपेंसेस गिवन इन अगर होगा ट्रायल बैलेंस, तो एक इफेक्ट होगा कहां पे? बैलेंस शीट लायबिलिटी साइड. मतलब आउटस्टैंडिंग सैलरी दिया है, एक इफेक्ट होगा बैलेंस शीट लायबिलिटी साइड. आउटस्टैंडिंग कमीशन दिया है ट्रायल बैलेंस में, बैलेंस शीट लायबिलिटी साइड. आउटस्टैंडिंग रेंट दिया है ट्रायल बैलेंस में, बैलेंस शीट लायबिलिटी साइड. लेकिन आउटस्टैंडिंग इनकम मतलब असेट साइड, डेबिट क्रेडिट बैलेंस में दिया होगा तो उसको क्या कहेंगे हम? असेट कहेंगे, और उसको लिखते हैं बैलेंस शीट असेट साइड. समझ आ रहा है?
पुमरे ने जितने भी बोले देखो बेटा, आउटस्टैंडिंग कमीशन क्रेडिट बैलेंस दिया तो वो रहेगी लाइबिलिटी, और आउटस्टैंडिंग कमीशन डेबिट बैलेंस दिया तो वो रहेगा असेट। याद रखो ट्रायल बैलेंस में क्रेडिट एंड डेबिट बैलेंस होते हैं ना, बराबर है। अगर आउटस्टैंडिंग सैलरी डेबिट बैलेंस में दिया तो असेट, क्रेडिट बैलेंस में दिया तो लाइबिलिटी। आउटस्टैंडिंग कमीशन डेबिट बैलेंस में दिया तो असेट, क्रेडिट बैलेंस में दिया तो लाइबिलिटी। समझ रहा है? यस और नो? यस और नो? आगे बढ़ सकते हैं? यस। चलो, तो ओनली वन इफेक्ट होगा असेट साइड एंड लाइबिलिटी साइड। अगर इनकम, आउटस्टैंडिंग इनकम गिवन इन एडजस्टमेंट, तो कितने इफेक्ट हो गए दोस्तों? बोलो बोलो बोलो। वेरी वेरी गुड। दो इफेक्ट हो गए बेटा। एक, जब जब आउटस्टैंडिंग होगा और जब जब एडजस्टमेंट होगी तब ऑलवेज ऐड होगा। समझ रहा है? यस और नो? आउटस्टैंडिंग इनकम हो या आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस हो, कॉन्सेंट्रेट करो, ये मैं बाद में लिख के देने वाला हूं। कितने इफेक्ट हो गए बेटा इसके? टू इफेक्ट हो गए। आउटस्टैंडिंग इनकम हो या आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस हो, आउटस्टैंडिंग इनकम हो या आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस हो, फर्स्ट इफेक्ट क्या होगा? दोनों का ऐड होगा। समझ में आ रहा है? और छोटा करके बता दो, दिख रहा है आपको? आउटस्टैंडिंग इनकम हो या आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस हो, एडजस्टमेंट हो, बराबर है, तो फर्स्ट इफेक्ट क्या होगा? इसका ऐड होगा। समझ रहा है बेटा? यस और नो? यस और नो? यस, वेरी वेरी गुड। और इस सेकंड इफेक्ट होगा इसका असेट, और इसका सेकंड इफेक्ट होगा लाइबिलिटी। समजला? यस और नो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय मित्रांनो? खर्च केलाय पण पैसे नाही दिले म्हणजे पेएबल आहे, आणि जे पेएबल असतं त्याला काय बोलायचं? लायबिलिटी। आउटस्टैंडिंग इनकम मतलब क्या? पैसा कमाया है लेकिन पैसे नहीं मिले। यस और नो? मतलब वो रिसीवेबल है, मतलब क्या होगी? एसेट। इसलिए इसका सेकंड इफेक्ट होता है बैलेंस शीट एसेट साइड। समझ में आया कुछ? कोई डाउट? अगर आप फोटो लेना चाहते हो तो फोटो ले लो, है ना? अब भी बोल रहा हूं, इसमें आपको क्वेश्चन सॉल्व करते वक्त फिर से कंफ्यूजन होगा, वहां पे मैं फिर से बताऊंगा, डोंट वरी। एक जण काढा ना, आयफोन आहे, आयफोन काढ ना, फोटो टाक ना ग्रुप वरती। ग्रुप वरती टाका, झाला? चला बस। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस देखो बेटा, बघा लक्ष द्या, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर काय म्हणतात रे बाळांनो? करंट इयर बोललं इथे, लास्ट इयर बोललं का? नाही। नेक्स्ट इयर बोललं का? नाही। तर करंट इयर बोललेलं आहे, आणि हे करंट इयरचे एक्सपेन्सेस काय असतात म्हटलंय? पेएबल। म्हणजेच पेएबल म्हणजे काय? एक्सपेन्सेस ड्यू, खर्च केलाय। एक्सपेन्सेस ड्यू म्हणजे काय? खर्च केलाय बट नॉट पेड, पण पैसेच नाही दिले। एक्झाम्पल सांगू, आपलं घेऊ एक्झाम्पल। तुम्ही क्लास लावला पण फीसच नाही दिली, तुमच्यासाठी काय ते? आउटस्टँडिंग एक्सपेन्स। तुम्ही पेएबल आहे, मग तुमची काय ती? लायबिलिटी, आणि माझी काय ती? आउटस्टँडिंग इनकम। रिसिवेबल आहे, मग काय म्हणणार मी त्याला? असेट। समझ में आ रहा है? यस और नो? वेरी गुड। चलो आगे। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड, आणखीन काय म्हणलं जातं त्याला? अनपेड और अक्रूड एक्सपेन्सेस। सीए मध्ये इझी शब्द आउटस्टँडिंग होता का रे? नव्हता। सीए मध्ये काय यूज केलेला आहे? अक्रूड। आउटस्टँडिंग, बरोबर आहे? हा, तुझं नाव काय? श्रुती, घरी काय म्हणतात? दोन, एकच आहे, बरोबर आहे? तसंच असतं। पुढे चला, किंवा दिदी म्हणतात काही जण, है ना? बरोबर का? है ना? तुम्हाला काय म्हणतात मुलांना? बॉईज, बाळ्या, गोट्या, दगड्या, धोंड्या, बबल्या। आगे बढे, तो सिरियस वाचतोय, काय डाऊट आहे तुला? काहीच नाही। हा चला पुढे बघा, फर्स्ट इफेक्ट काय होणार? ऍड म्हणलं ना आपण, लक्ष द्या बाळांनो, ऍड बोललं ना, ऍड कशामध्ये करणार आपण त्याला? पर्टिक्युलर एक्सपेन्सेस। आणि सेकंड इफेक्ट कुठे होणार? बैलेंस शीट लायबिलिटी साइड। समजतं? यस और नो? श्रावणी समजते का बाळा? यस, ओके, यस। आगे चला, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? पेड इन ऍडव्हान्स।
म्हणजे तुम्ही नेक्स्ट इयरची पण फीस भरली, त्याला काय बोलायचं? प्रीपेड. पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. मग ते काय झाली बिझनेसची? ती असते बिझनेस हे नॉट रिलेटेड टू करंट इयर अँड दिस इज रिलेटेड टू नेक्स्ट इयर. आणि बघा आता इकडे लक्ष द्या, डिफरन्स सांगतो तुम्हाला, कॉन्सन्ट्रेट करा, कॉन्सन्ट्रेट करा, हायलाइट काही करू नका. हे रिलेटेड टू काय होतं रे मित्रांनो? करंट इयर. म्हणून त्याला काय केलं आपण? ऍड. आणि हे रिलेटेड टू कुठले आहेत? नेक्स्ट इयर. नॉट रिलेटेड टू करंट इयर म्हणजे नेक्स्ट इयर. येस और नो? हे रिलेटेड टू काय आहेत रे मित्रांनो? नंतर लिहून घ्या, थांबा. रिलेटेड टू नेक्स्ट इयर. समजतंय का? म्हणून याला काय करणार आपण? करंट इयर मधून डिडक्ट. समजलं? ट्रिक समजतायत का? आणि सेकंड इफेक्ट काय होणार? असेट म्हणलं ना आपण याला, मग कुठे होणार? बॅलन्स शीट असेट साइड. चला आता लिहून घ्या, हायलाइट करून घ्या. प्रीपेड रिलेटेड टू नेक्स्ट ईयर. हाँ क्या बताना है? हाँ डिडक्ट होगा ना, करंट ईयर में डिडक्ट हो रहा है ये जो है ना डिडक्टेड, ये करंट ईयर में डिडक्ट हो रहा है पर्टिकुलर एक्सपेंसेस से, म्हणजे माइनस म्हणजे लेस. हाँ समझा? और बताओ, एग्जाम्पल के साथ बताओ. आउटस्टैंडिंग, पेएबल, ड्यू. ड्यूचा मीनिंग दोन्ही वेळेस वेगळा होतो. ड्यूला रिसिवेबल पण म्हणतात, ड्यूला पेएबल पण म्हणतात. जर एक्सपेन्स ड्यू असाल तर पेएबल, इनकम ड्यू असेल तर रिसिवेबल, है ना? समझते? चला पुढे जायचं. एग्जाम्पल में बताता हूँ, इजी है एग्जाम्पल में, ठीक है ना? ओके, नहीं तो सुबह है ना अपने पास टाइम, डोंट वरी. चलो आगे बढ़ते हैं. रिसीव्ड इन एडवांस. रिसीव्ड इन एडवांस मतलब प्री रिसीव्ड, नॉट रिलेटेड टू दोस्त, नॉट रिलेटेड टू करंट ईयर, मतलब बट रिलेटेड टू फ्यूचर पीरियड. इसको क्या बोलते हैं? रिसीव्ड इन एडवांस. रिलेटेड टू करंट ईयर है क्या बेटा? नहीं, तो क्या करेंगे? उसको डिडक्ट करेंगे. कहां पे? ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के क्रेडिट साइड से. और दूसरा इफेक्ट होगा बैलेंस शीट लायबिलिटी साइड. आगे बढ़ सकता हूं? यस और नो? समझ रहा है या नहीं है? यस, वेरी गुड. इनकम रिसीवेबल मतलब आउटस्टैंडिंग इनकम रिलेटेड टू करंट ईयर है बेटा. देखो क्या बोल रहा है यहां पे, इनकम विच इज ड्यू फॉर करंट ईयर बट नॉट एट रिसीव्ड, मतलब रिलेटेड टू करंट ईयर है. यस और नो? यस और नो? मतलब ये क्या है? रिसीवेबल है या एक्रूड है, बराबर. आउटस्टैंडिंग है मतलब रिलेटेड टू करंट ईयर है. अगर रिलेटेड टू करंट ईयर है तो इसको क्या करते हैं बेटा? ऐड. ये आउटस्टैंडिंग इनकम है तो क्या होगी? एसेट, इसलिए बैलेंस शीट एसेट साइड. कोई डाउट यहां तक? कोई शक? नो प्रॉब्लम. आगे बढ़ सकता हूं क्या? वेरी गुड. चलो बैड डेब्ट्स. बैड डेब्ट्स मैंने अब भी बोला था. बैड डेब्ट्स मतलब क्या? इररिकवरेबल अमाउंट फ्रॉम डेटर्स. ये होता है बिजनेस का लॉस. लॉस है तो कहां पे लिखोगे? डेबिट साइड में. ओल्ड बैड डेब्ट्स में इसमें क्या करोगे? ऐड करोगे. और एसेट साइड में क्या करोगे? इसको सन्ड्री डेटर्स में से लेस करोगे. बराबर समझा है मैंने? अब भी 15-20 मिनट पहले, है ना? चलो आगे बढ़ते. प्रोविजन फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणजे न्यू आरडीडी. जर असं असेल तर याला काय करणार आपण? ऍड करणार. कशामध्ये? ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये. कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि असेट साइडला काय करणार? त्याला लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. व्हेरी 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 गुड. आगे बढ़ सकते हैं. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स म्हणजे डेटर्सला काय केलं आपण? डिस्काउंट दिला ना, मग हा काय आपला बिझनेसचा लॉस है ना? हा काय बिझनेसचा लॉस है, बराबर. लॉस है तो कहां पे लिखोगे? प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइड और एसेट साइड डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. समझ रहा है विश्वजीत? समझते बड़ा? नोट घ्यायचे ना, जाते वेळेस घे. डिस्काउंट रिसीव्ड फ्रॉम क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्स करून डिस्काउंट भेटला तर हा काय झाला? बिझनेसचा इनकम झाला. बरोबर. काय झाला? बिझनेसचा इनकम. येस और नो? यस. तर कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड किंवा ऍसेट साइडला काय करणार? सन्ड्री क्रेडिटर्स मधून लेस कर. सर तिथे डेटर्स होता, इथे क्रेडिटर्स का? आपण डिस्काउंट दिला होता कस्टमरला, तो डेटर असतो.
आणि आपल्याला डिस्काउंट दिला आपल्या याने, तो असतो आपल्यासाठी क्रेडिटर. म्हणजे ज्याच्याकडून आपण क्रेडिट परचेस केला त्याने आपल्याला डिस्काउंट दिला म्हणजे क्रेडिटर. समजतंय? यस ऑर नो? समोरची पार्टी क्रेडिटर है ना. सिंपल आहे बघा. डेटर आणि क्रेडिटर म्हणजे पार्टीज आहेत. जर आपण ह्या पार्टीला जर क्रेडिट सेल केला तर ही झाली डेटर, जर ह्या पार्टीकडनं क्रेडिट परचेस केला तर ही झाली आपल्यासाठी क्रेडिटर. सिंपल. जर याने डिस्काउंट दिला तर याला आपलं देणं कमी झालं ना, मग लेस होणार क्रेडिटर मधून. आणि आपण कस्टमरला डिस्काउंट दिला तर आपला लॉस झाला ना, म्हणजे डेटर्स मधून आपण काय करणार, लेस करणार. सिंपल आहे. आगे बढ़ सकते हैं? यस, व्हेरी व्हेरी गुड. चलो बघा आता डेप्रिसिएशन म्हणजे काय म्हटलं होतं, रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. आणि डेप्रिसिएशन बिझनेसचा काय असतो मित्रांनो, लॉस असतो. मग डेप्रिसिएशन चार्ज ऑन कशावरती चार्ज केला जात असतो, फिक्स असेट साठी. आणि हा कसल्या प्रकारचा लॉस आहे, नोशनल लॉस आहे. आणि डेप्रिसिएशन म्हणजे काय, रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. 1 मार्क क्वेश्चन येऊ शकतो इथे. डेप्रिसिएशन चार्ज ऑन डॅश डॅश असेट, फिक्स असेट, करंट असेट, फिक्टिशियस, आणि चौथा ऑप्शन येतो ऑल ऑफ द अबव. समजतंय? तर आन्सर काय आपलं, फिक्स असेट. या क्वेश्चन असा पण येऊ शकतो, डेप्रिसिएशन चार्ज ऑन डॅश डॅश असेट, ऑप्शन नंबर 1 फिक्स असेट, ऑप्शन नंबर 2 करंट असेट, ऑप्शन नंबर 3 फिक्टिशियस असेट, ऑप्शन नंबर 4 फिक्स लायबिलिटी. व्हेरी गुड, फिक्स असेट. जर हा लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, आणि असेटची व्हॅल्यू काय होते, डिडक्ट होते ना, म्हणून असेट साइडला असेट मधून काय करणार आपण, त्याला पर्टिक्युलर असेट मधून डिडक्ट करणार. समजतं? येस ऑर नो? येस ऑर नो? पुढे जाऊ शकतो. हा हा, नोशनल, राईट, करेक्ट, राईट, व्हेरी गुड. लक्ष द्या, कॉन्सेप्ट बघा असं असतं. सीए करणारे थोडस कॉन्सन्ट्रेट करतात. बघा लक्ष द्या बाळांनो, जो लॉस आहे ना तो 2 टाईपचा असतो. एक असतो कॅश लॉस आणि दुसरा असतो नॉन कॅश, म्हणजेच याला म्हणायचं नोशनल. हा नाही, इनडायरेक्ट बोलू शकत नाही. इनडायरेक्ट लॉस खूप असतात. आग लागली, इनडायरेक्ट लॉस झाला है ना, खूप लॉस असतात. इनडायरेक्ट लॉस बोलू शकत नाही, त्याला नोशनल लॉस बोलू शकतो. नॉन कॅश, आता इकडे लक्ष द्या बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला येणारा एक्झाम्पल. आता हा राम आहे. कोण आहे हा, रामला आपण सेल किती केला, 1 लाख रुपीज, बरोबर आहे. आणि रामला काय म्हणलं, हे राम तुला ना मी 10% कॅश डिस्काउंट देतो. काय करतो, कॅश डिस्काउंट देतो, बरोबर आहे. मग किती येणार, 10,000, बरोबर. मग मिळणार किती आपल्याला, मग हा 10,000 आपला काय झाला, लॉस. काय झाला, हा लॉस झाला. मग तुम्ही मला थोडा विचार करून सांगा, हा झालेला लॉस हा कॅश लॉस आहे, विचार करा, डायरेक्ट आन्सर देऊ नका, का हा नॉन कॅश आहे. कॅश लॉस, कॅश डिस्काउंट म्हणून कॅश लॉस बोलताय, रॉंग आहे. हा नॉन कॅश, मुद्दामून फसवलं मी तुम्हाला तिथे कॅश डिस्काउंट घेऊन. आता कॅश लॉस म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याकडनं ऍक्च्युअल कॅश गोज आउट. समजतंय? आणि नॉन कॅश म्हणजे काय, आपला लॉस झालेला आहे, लॉस अराइज बट कॅश नॉट गोज आउट. समजतंय? इथे काय होतं, आपल्याला भेटणार होते 1 लाख रुपये, भेटले 90,000, हा झाला नॉन कॅश लॉस झाला. आपल्या खिशातनं पैसे गेले का, नाही गेले. समजलं? एक्झाम्पल, तुम्ही 2 व्हीलरनं जाताय आणि 2 व्हीलर ठोकली, रिपेअर करावं लागेल, तो झाला तुमचा कॅश लॉस. ऍक्च्युअली खिशातनं पैसे गेले. समजतंय? तो काय झाला, तो झाला कॅश लॉस, आणि हा काय झाला, नॉन कॅश. तसंच आपण असेटचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना कुणाला पैसे देतो का, नाही, असेटच्या व्हॅल्यू मधनं कमी करतो, म्हणून त्याला बोलायचं नोशनल नॉन कॅश लॉस. समजला? येस ऑर नो? येस ऑर नो? पुढे जायचं बघा. काही डाऊट, आणखीन काही शंका आहे का, खरंच पुढे जाऊ.
कारण की 11th झालेली कॉन्सेप्ट डायरेक्ट आता झाली, त्यामुळे कन्फ्युजन राहू शकतात. आणि जर कन्फ्युजन असेल तर आपण आता बघा, तुम्ही ना फक्त ऐका आणि जेवढे काही ऍडजस्टमेंट मी सांगतोय ना, या पूर्ण ऍडजस्टमेंट आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व्ह करताना पुन्हा घेणार आहे. ठीक आहे, पुन्हा होणार आहेत, पुन्हा मी आणखीन डिटेल एक्सप्लेन करणार आहे, खूप छान एक्सप्लेन करणार आहे. क्वेश्चनच्या खाली स्पेस आहे ना, तिथे मी आता हे जे तुम्हाला लिहून दिले ना, हे बघा, हे लिहून देतो ना मी, हे तिथे तुम्हाला लिहून देणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना, हे आउटस्टँडिंग हे लिहून देणार आहे, हे जे ना ट्रायल बॅलन्स हे लिहून देणार आहे, हे रेंट आहे ना हे लिहून देणार आहे, कमिशन लिहून देणार आहे. टेन्शन नका घेऊ. हे जे आता मी इथे लिहिले ना, संडे डेटर्स हे लिहून देणार आहे, आरबीटी आहे ना हे पण लिहून देणार आहे, सर्व लिहून देणार आहे. आता फक्त मी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करतोय, तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं गरजेचं आहे. लक्ष द्या, कन्फ्यूज होऊ नका आणि टेन्शन घ्यायचं नाही जास्त, एकदम फ्री बसायचं. बरोबर आहे का? चला बघा, पुढे जाऊ आपण, पुढचे कॉन्सेप्ट घेऊ. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा काय रे, बिझनेसचा इन्कम काय एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आहे म्हणून कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि इंटरेस्ट पार्टनरला म्हणजे ओनरला देतो का घेतो, देतो. आणि पार्टनरला ओनरला जे काय दिलं जातं ते कॅपिटल मध्ये ऍड केलं जातं, म्हणून ऍडेड केलं इथं, ऍडेड इनटू कॅपिटल अकाउंट. समजलं? यस ऑर नो? आणि पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची एक कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट पुढे घेणार आहे. तिथे कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, नेट प्रॉफिट, नेट लॉस, अशा टोटल किती 9 कॉन्सेप्ट मी कव्हर करणार आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. चला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बिझनेसचा काय रे मित्रांनो, इन्कम. तर कुठे रेकॉर्ड करायचा, क्रेडिट साइड. सिंपल आहे, किती सिंपल आहे सर. तुम्ही आता काय म्हटले होते मला, आत्ताच तुम्ही सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जर इन्कम असेल तर काय म्हटलं होतं तुम्ही, इन्कम असेल तर काय म्हटलं, क्रेडिट, आणि एक्सपेन्स असेल तर काय म्हटलं, डेबिट. इथे तर तेच आहे ना, जेव्हा जेव्हा इन्कम असेल, लक्ष द्या, जेव्हा जेव्हा इन्कम असेल तेव्हा तेव्हा कुठे क्रेडिट साइड, जेव्हा जेव्हा एक्सपेन्स तेव्हा कुठे डेबिट साइड. सिंपल आहे, किती सिंपल आहे ना. चला पुढे जाऊ आपण. बघा आता, इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे जे आपण लोन टेकन म्हणजे लोन घेतलं होतं बरं का, लोन घेतले होते त्याच्यावरती इंटरेस्ट पे करतोय, म्हणजे हा काय झाला, बिझनेसचा एक्सपेन्सेस झाला. बरोबर आहे का? हा काय झाला, बिझनेसचा एक्सपेंडिचर झाला, म्हणून कुठे रेकॉर्ड करायचा, डेबिट साइडला रेकॉर्ड करायचा. लोन कोणाकडनं घेऊ शकत असतो आपण, पार्टनर्स कडनं किंवा आउटसाइडर पार्टनी कडनं पण घेऊ शकत असतो. आणि हे ऍड करायचं असतं लोन अकाउंटला, पण कोणत्या साइडला, बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला. बोला, कोण म्हटलं सर, काय डाऊट आहे? हा, तो काय करायचा असतो, कॅपिटल मधून लेस करायचा असतो, डिडक्ट फ्रॉम द कॅपिटल. का, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट मी सेपरेट तुम्हाला टाइम देणार आहे, सेपरेट मी तुम्हाला 15 ते 20 मिनिट एक्सप्लेन करणार आहे, तिथे मी तुम्हाला सांगतो. कारण की आता जर तुम्हाला एक्सप्लेन केलं तर लेक्चरचा एंड टाइम आहे ना. ओके, आणि तुम्ही फुल एनर्जेटिक आहेत आता का नाही? तुम्ही वेट करताय, 8:30 किती झाले, 2 मिनिट राहिले, सोडतील सर आहे ना, पण नाही सोडणार. पुढे आपण ना किती ऍडजस्टमेंट कव्हर करू माहितीये का, सर्वच ऍडजस्टमेंट कव्हर करू आता. बरं ठीक आहे, होतील तेवढ्या. बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, लक्ष द्या, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट ऑन लोन गिवन. पहिला इंटरेस्ट लोन कुठला होता, आपण लोन घेतला होता. आता आपण लोन गिवन म्हणजे लोन काय केलंय आपल्याला, आपण दिले आहे, लोन दिलं आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट भेटतोय, म्हणजे हे काय झालं, बिझनेसची मित्रांनो इन्कम झाली. तर इन्कम झाली तर कुठे रेकॉर्ड करायचं, क्रेडिट साइडला, आणि असेट साइडला पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करायचं, त्याला ऍड करायचं. समजलं? यस ऑर नो? समजतंय का मित्रांनो? थेरीमध्ये प्रत्येकाला बोर होत असतं, अकाउंटची थेरी शिकते वेळेस थोडस बोर होतं, आणि बोर होत असेल तर याच्यामध्ये अबनॉर्मल काही नाही. समजतंय की तुम्हाला वाटेल अरे मला बोर होते म्हणजे मला काय जमतं का नाही अकाउंट, तसं नाही, सर्वांना होतं, टेन्शन नका घेऊ. लक्ष द्या, गुड्स स्टोलन, आपण हे जी गुड्सची जी ऍडजस्टमेंट आहे ना, हे आपण नंतर घेऊ. ठीक आहे ना? यस ऑर नो? यस. तर आज इथे थांबणार आहे आपण. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट लेक्चर.